शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी मोठी सरकारी योजना. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य व केंद्र सरकारकडून शेतीसाठी नवीन योजना आणि आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिंचन, पीक उत्पादन वाढ, प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. याचा थेट फायदा लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी आंदोलन आणि मागण्या. काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी कर वाढ आणि उत्पादन खर्च वाढीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. खास करून नगदी पिकांच्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. सरकारकडे कर कमी करावा आणि हमीभाव वाढवावा अशी मागणी करण्यात येत आहे. वैज्ञानिक शेतीचा आग्रह. तज्ज्ञ आणि मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना वैज्ञानिक शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ड्रिप सिंचन, खतांचा योग्य वापर, नवीन बियाणे आणि तंत्रज्ञान वापरल्यास उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे सांगण्यात आले आहे. शेती उत्पादनात वाढ. देशातील काही राज्यांमध्ये गहू, तांदूळ, दूध आणि भाजीपाला उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून शेतकरी उत्पन्नातही सुधारणा होत आहे. बाजारभाव अपडेट. आज बाजारात कांदा, सोयाबीन, हरभरा, गहू यांच्या दरात चढउतार पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी माल विक्रीपूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितीचा आजचा दर नक्की तपासावा, असा सल्ला देण्यात येतो. शेतकऱ्यांना पूर्ण भरपाईसाठी नवीन कायदा आणणार केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांची ग्वाही. बियाणे खतांमधून फसवणूक थांबणार. बियाणे आणि रासायनिक खतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्रीय सरकार लवकरच नवीन बियाणे, कीटकनाशक कायदा आणणार. निकृष्ट बियाणे आणि कीटकनाशकांमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई मिळावी यासाठी दंडात्मक आणि फौजदारी कायद्याची तरतूद करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी तथा ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली. ई-पीक पाहणीसाठी स्वतःच्या नव्हे तर शेजारच्या शेतात उभे राहण्याची वेळ. वैद बाबळगावच्या शेतकऱ्यांची तक्रार. ऑनलाईन ई-पीक पाहणी करण्यासाठी स्वतःच्या शेतात उभ्या राहिल्यानंतर इतर शेतकऱ्यांचाच गट नंबर ऑनलाईन दाखवला जात आहे. तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या राहून ई-पीक पाहणी केल्यास शेतकऱ्यांना आपण आपल्या गटापासून 400 ते 500 मीटर लांब आहात असे देखील ऑनलाईन मेसेजवर सांगितले जात आहे. इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन ई-पीक पाहणी करण्याचा प्रयत्न केला तर ते देखील त्या ठिकाणी विरोध करतात. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि अक्कलकोट ग्रीनफील्ड महामार्गाला केंद्राची मंजुरी. महाराष्ट्राला नवीन वर्षाची भेट. नगर जिल्ह्यालाही लाभ होणार. प्रवास 17 तासांनी जलद होणार. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती धळ पिकाने गाठला 15,500चा टप्पा. बाजारात आवक वाढली, उत्पादक समाधानी. मराठवाड्यातील शेतकरी पीक होतोय सोनेरी. कापूस 10% दर अधिक. 16 गावांमध्ये लागवड. छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये सुमारे 16 गावांमध्ये 1,50,000 शेतकऱ्यांनी या कापसाचे उत्पादन घेतले. या कापसाचे 10% अधिक दराने एका शेतकरी उत्पादक कंपनीने खरेदी सुरू केलेली आहे. वर्धा जिल्ह्यात 4 घाटातून देणार घरकुलाच्या लाभार्थ्यांना रेती. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील स्थिती 2 रेती घाटात अजून देखील पाणी. पंतप्रधान किसान सन्मान योजनेची नोंदणी रखडली. गंगापूर तालुक्यातील हजारो शेतकरी लाभापासून वंचित. आवश्यक सर्व प्रमाणपत्रांसह ऑनलाईन नोंदणी करून देखील ऑनलाईन स्वरूपात तालुका कृषी कार्यालयात कागदपत्रे सादर करून देखील गेल्या वर्षभरापासून अनेक शेतकऱ्यांची नोंदणीय प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. राज्यात 15 जानेवारीला शासकीय सुट्टी. मुंबई पुण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. 15 जानेवारी रोजी 29 महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. ज्या ठिकाणी मतदान होईल त्या ठिकाणी राज्यात पगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. गुड न्यूज. नवीन वर्षात शेतकऱ्यांना परदेशी अभ्यास दौऱ्याची संधी. शासनाकडून शेतकरी दौऱ्यांच्या अनुदानामध्ये दुप्पट वाढीने फायदा. वर्षभरात नवनवीन उच्चांक. सोने चांदीच्या घसरणीने वर्षाला निरोप. चांदी 1500 तर सोने हजाराने घसरले. 12 महिन्यात मात्र मोठा परतावा मिळाला. येणाऱ्या खरीप हंगामात जनसमर्थवर मिळणार शेतकऱ्यांना पीक कर्ज. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अंमलबजावणीचा पहिला टप्पा. जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ही प्रक्रिया राबवताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. किरणी रॅकेटचे केंद्र तमिळनाडूमध्ये. 2 नामांकित डॉक्टरांची नावे पुढे. शेकडो लोकांच्या किरणी काढून करोड्यांचा गल्ला जमवलाय. फेडरेशनचे 8 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवले. 80,000 शेतकऱ्यांना दिलासा. दुसऱ्यांदा मिळाली उद्दिष्ट वाढ. फेडरेशनने 184 धान खरेदी केंद्रांवरून आत्तापर्यंत 51,958 शेतकऱ्यांकडून 17,63,000 क्विंटल धान खरेदी केलेली आहे. खरेदी केलेल्या धानाचे 417,66,00,000 रुपयांची चुकारे थकलेले आहेत. शासनाकडून निधी प्राप्त होताच या चुकाऱ्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असं जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतं. नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या पिकाखाली क्षेत्र घटले. 1 लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा. जानेवारी महिन्यातही सुरू राहणार लागवड. यावर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवड क्षेत्रामध्ये घट दिसून येऊन खर्चामध्ये वाढ झालेली आहे. सुरुवातीला अतिपावसाने रोपांची सड झाली, त्यानंतर टाकलेल्या रोपांवर सध्या कांदा लागवड सुरू आहे.
मात्र यावर्षी लोकभटावामुळे कांदा उत्पादन किती निघतं या वातावरणावर अवलंबून राहणार आहे. टीव्ही आणि फ्रीजसह अनेक उपकरणांवर आजपासून रेटिंग बंधनकारक. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. वीज इंधनाची बचत होणार. 1 जानेवारीपासून रेफ्रिजरेटर आणि टेलिव्हिजन, एलपीजी गॅस शेगडी तसंच कूलिंग टॉवर यासारख्या घरगुती उपकरणांवर ऊर्जा कार्यक्षमतेचे स्टार रेटिंग असणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. अमरावती जिल्ह्यातील 2000 गावांमध्ये दुष्काळ स्थितीवर शिक्कामोर्तब. खरीप हंगामातील अंतिम 47 पैसेवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाहीर. 34 गावांवर मात्र अन्याय. धारणी तालुक्यातील 34 गावांमध्ये चित्र वेगळं दिसत आहे. या गावांमध्ये 50 पैशाच्या वर पैसेवारी जाहीर केल्याने आदिवासी शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आलेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाचोड बालानगर केंद्रावर 1 लाख क्विंटल कापूस खरेदी. सीसीआयकडून आता 16 जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणीला मिळाली मुदतवाढ. वाशिम जिल्ह्यात 2022 संपले तरी पीक विम्याचे प्रत्यक्षात नवीन वर्षात तरी मिळणार का? जिल्ह्यामध्ये 1.29 लाख विमाधारक. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या आधारे मिळणार होते नुकसान भरपाई. बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाचे लाभ यंदा प्रत्यक्ष जमीन स्तरावर दिसणार. पुरवणी मागण्यांमध्ये 1200 कोटीचा निधी. पीडीएनच्या कामाला प्रारंभ. सामूहिक विवाह केल्यास मिळणार 25,000 रुपये. कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. अनुदान केवळ वधू आणि वरांच्या विवाहाकरता देय राहील. पहिल्या विवाहाकरताच अनुदान देय असणार आहे. विवाह कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याचा भंग दाम्पत्याकडून होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. एका ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या आणि आता ओव्हरलोड ऊस वाहनचालकांकडून सर्व नियम धाब्यावर. प्रशासनाकडून कारवाई मात्र होईना. नाविन्यपूर्ण पिके ठरतायत फायद्याची. चिया आणि आळीवला विक्रमी दर. वाशिम बाजार समिती. चिया आणि आळीवच्या खरेदीला प्रारंभ. चियाची 220 क्विंटल आवक. द्राक्ष बागायतदार संघ आक्रमक. 5000 टन बेदाणा भारतात आल्याचा संशय. सांगलीमध्ये चौकशी सुरू. अन्यथा आंदोलनाची तयारी. चीनचा बेदाणा भारतीय बाजारात. सांगलीमध्ये चौकशी सुरू. आंदोलनाची तयारी. सौर पंप योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांवर महाऊर्जाचा दबाव. ठराविक पुरवठादार निवडण्याची सक्ती होते. प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी ठराविक पुरवठादार निवडण्यासाठी महाऊर्जाकडून दबाव येत आहे. जर पुरवठादाराचे नाव न दिल्यास अर्ज रद्द करून भरलेले पैसे परत केले जातील, असे संदेश महाऊर्जाकडून येत असल्याने आपल्याला पंप मिळणार की नाही याबाबत शेतकरी गोंधळात पडल्याचं चित्र समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीमुळे केळीची वाढ खुंटली. काप आणि करपू लागली. सोयगाव तालुक्यातील प्रकार. एकरी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्यामुळे खर्च गेला पाण्यात. शेतकऱ्यांवर आधी करपलेल्या बागा उपटून टाकण्याची वेळ. नाशिक जिल्ह्यात नवीन वर्षात बिबट्यांसाठी रेस्क्यू सेंटरची पायाभरणी होणार. वन विभागाच्या प्रस्तावाला केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून मिळालाय ग्रीन सिग्नल. भूकंपाचे धक्के, बिबट्याचा वावर, ग्रामस्थांमध्ये दहशत. वसमत तालुक्यातील स्थिती. प्रशासन कागदे घोडे नाचवण्यामध्ये दंग. नाशिक जिल्ह्यातील करंजड शिवारात मका खरेदीमध्ये 5 लाख रुपयांची फसवणूक. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपीने 25 टन 500 किलो मका प्रति किलो 200 रुपये दराने खरेदी करून एकूण 5,10,000 रुपयांचा व्यवहार केला. मका उचलून घेतल्यानंतर 3 दिवसांमध्ये रक्कम अदा करण्याचा करार करण्यात आला होता. मात्र ठरलेल्या मुदतीमध्ये पैसे न देता आरोपींनी टाळाटोळ सुरू केली. मका खराब होता असं कारण देत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय. मधमाशांची संख्या घटल्यामुळे फळबागा धोक्यात. मधनी म्हशी पालनला आले आजचे दिन. मधमाशांचे संवर्धन होण्यासाठी तणनाशक आणि कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर टळला गेला पाहिजे. कर्ज काढून बाधित शेतकऱ्यांना निधी देणार. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाचा राज्य मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव. युरिया खताचा ऑनलाईन स्टॉक पण बाजारात तुटवडा. कोपरगाव तालुक्यात शेतकऱ्यांना खत मिळेना. लीकिंगमुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत.